स्ट्रायकर आहेत ते सुभाष भोंगे आणि नॉन स्ट्रायकर आहेत ते सुभाष वाजे. पंचांच्या उजव्या हाताने गोलंदाजी करतात ते सुनील. सर्कलचं पहिलं षटक, हाणामारीचं षटक. आणि सामन्याला सुरुवात. सुनील तयार, सुभाष तयार. सुरेख चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यास सुनील यशस्वी झालेला आहे आणि 0 रनावरती पहिला विकेट रातांद्रे संघाचा. चांगली अशी गोलंदाजी सुनील मार्फत बडगेपाडा संघाकडून आणि खराब अशी सुरुवात रातांद्रेपाडाची सुभाष याच्याकडून. नवीन फलंदाज गोकुल. सुनील तयार, गोकुल तयार. सुरेख असा चेंडू, 1 रन सर्कलच्या सर्कलमध्येच. आणि रातांद्रेपाडा संघाचं खातं ओपन 1 धावेने. सुभाष तयार. आजच्या दिवसातील पहिला क्वालिफाय फायनल सामना हा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पण अंपायरचा निर्णय वाईड बॉल. उत्कृष्ट असे पंच लाभलेत ते आम्हाला मनोज भरसट, मोतीराम गायकवाड. सामन्याला सुरुवात. चांगला असा फटका आणि फटक्याला प्रत्युत्तर देताना फलंदाज सुभाष षटकार. धावसंख्या झाली ती 9. अजून 2 चेंडू शिल्लक षटकातील. चांगली अशी सुरुवात. अंपाच्या उजव्या साईडने मारा करतात ते सुनील. गोकुल तयार. चांगली अशी गोलंदाजी, सर्कलमध्येच प्लेस केलेला बॉल आणि या बॉलवरती 1 धाव. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 10. सर्कलचं पहिलं षटक, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला असा यॉर्क लेंथनी मारलेला चेंडू आणि या चेंडूवरती 1 धाव. षटक संपलंय.
पहिल्या षटकाच्या सामर्थ्यानंतर धावसंख्या झाली ती 11 रत्नागिरी संघाची आणि दुसरं षटक घेऊन आले ते भारत. दोन्ही संघामध्ये गोलंदाज फलंदाज भरणा असलेला संघ ओळखला जात आहे आपल्या खडीकसारा एरियामध्ये. दुसरं षटक चालू आहे सर्कलचं. सामने 6 षटकांचे खेळवण्यात येतील. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चांगला असा फटका पण तोच सर्कलमध्ये चेंडू आणि फलंदाज आउट. सुभाष आउट. चांगली अशी गोलंदाजी करताना भारत. पहिल्याच चेंडूवरती पहिलाच गडी बाद केलाय ते रत्नागिरी संघाचा आणि फलंदाज तयार. शॉर्ट चेंडूवरती असा चांगला फटका मारण्याची गोकुल तयार आणि चौकार. हॅलो हॅलो शेख. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः गणरायाला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा देऊन लगेचच आपण मैदानाकडे जात आहोत. मॅच इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. दोन संघ बडगे रातांदळेपाडा. तर स्कोर कार्ड इथे पाहायला भेटतं आपल्याला 23 धावेवरती. प्रथम फलंदाजी करत असताना रातांदळेपाडा टीम. ऑन साईडला हा फटका. इनफिल्डमध्ये चेंडू अडवला गेला. इथे चुकी केली फलंदाजांना. कोणतंही कॉलिंग पाहायला भेटलं नव्हतं दोन्ही फलंदाजामध्ये आणि हा धक्का बसतोय तो रातांदळेपाडा टीमला. तर रनआउटच्या रूपामध्ये इथे अंतिम दिवस जवळजवळ स्पर्धेचा 9वा दिवस. हे 9 दिवस 8 दिवस कसे निघून गेले या स्पर्धेचे हे मात्र काही समजलेच नाही. कारण स्पर्धा अतिशय महत्त्वाची. खर्डी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही भव्य दिव्य स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये अर्थातच मेगा फायनलचा दिवस. पहिलीच मॅच इथे पाहायला भेटतं आपल्याला आजच्या दिवसाची. करो या मरो अर्थातच प्रत्येक मॅच इथे नॉकआउट आता पाहायला भेटणार कारण सुपर 8चे हे मॅच आहेत.
भरत अतिशय सुरेखरित्या इथे गोलंदाजी करतोय बडगेपाडा टीम कडनं. स्ट्रायकर बॉलर, हाफ ट्रॅकल बॉल होता, ऑन साईडला फटका सजवायचा होता, परंतु फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू इथे घोषित एरियामध्ये दर्शवला जाईल. पंचांकडनं इशारा आला आहे. या फटक्यावरती मिळालेली एक सिंगल इथे स्कोर कार्डवरती जोडली जाईल, ते म्हणजेच रातंद्रपाडा टीमच्या अकाउंटमध्ये, आणि स्कोर कार्ड इथे पाहायला भेटेल 24 धावेवरती. तीन फलंदाज डगआउटच्या आसऱ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे खेळी करताना फलंदाज अनिल आणि गोकुळ मैदानावरती आहेत. पहिला चेंडू इथे फेस करतील अनिल या स्पर्धेच्या अंतर्गत. त्याची भूमिका अतिशय सुरेखरित्या आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटले आहे. आणि एक्झॅक्ट इथे काय घडलं, इथे फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला येईल. या चेंडूवरती क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. शेवटचा बॉल वरती इथे फलंदाज अनिलला मात्र इथे डगआउटच्या आसऱ्याला पाठवलंय. सुरेखरित्या पहिलं षटक इथे पाहायला भेटलं आपल्याला भरतकडनं. त्याची जी ऑलराऊंडरची भूमिका आहे ती महत्वाची आहे इथे बडगेपाडा टीमला, आणि सुरेखरित्या इथे सुरुवात करून देतोय तो आपल्या टीमला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड इथे पाहायला भेटतं आपल्याला रातंद्रपाडा टीमचं 24 धावा, अर्थातच 12.00 ची सरासरी या दोन षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही टीमने भरपूर मोठा संघर्ष करत आतापर्यंत इथपर्यंत त्यांनी या स्पर्धेच्या अंतर्गत मजल मारली आहे. परंतु आता या स्पर्धेच्या अंतर्गत अर्थातच तुम्हाला टिकायचं असेल तर हा सामना तुम्हाला जिंकणं कुठेतरी महत्त्वाचं असेल, कारण हा मॅच इथे जिंकला तर तुम्हाला या स्पर्धेच्या अंतर्गत एखादा प्राइज तुम्हाला लागू होणार. तर त्याच्यासाठी मोठा संघर्ष इथे दोन्ही टीमला करावा लागणार आहे. सुरुवात अतिशय सुरेखरित्या झाली आहे इथे बडगेपाडा टीमकडनं, कारण भरपूर फलंदाज इथे डगआउटच्या आसऱ्याला आहेत. स्लोवर बॉल ऑन साईडला हा फटका सजवलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाते धावून पळून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही केला जाणार नाहीत, कारण डगआउटच्या आसऱ्यामध्ये हिट विकेट झाली आहे. ओके, फलंदाज बाद. स्वतः बॅलन्स करू शकले नाही तिथे फलंदाज, हिट विकेट. आणि इथे गोकुळला मात्र डगआउटच्या आसऱ्याला यावं लागेल. तर पाचवा धक्का इथे रातंद्रपाडा टीमला लागतोय, तो गोकुळच्या रूपानं. मित्रांनो, या मॅच मध्ये तुम्हाला कुठेतरी भागीदारीची गरज असेल इथे रातंद्रपाडा टीमला, कारण ब्रेक थ्रू इथे वारंवारता मिळत आहेत. ताकदीची गोलंदाजी इथे करतायत गोलंदाज बाळा. आतापर्यंत त्याचा सुद्धा परफॉर्मन्स अतिशय सुरेखरित्या आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर चेंडू इथे पिचिंग केले जात आहेत गोलंदाज बाळाकडनं. टप्पा पडल्यानंतर भरपूर आउटस्पिन पाहायला भेटतोय. यावेळेस सुद्धा हे चित्र पाहायला भेटते, परंतु भरपूर चेंडू हा बाहेर निघून गेला आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज वाईड. एक्स्ट्रा रूपाने एक धाव इथे मिळेल, ते म्हणजेच रातंद्रपाडा टीमला. यावेळेस थोडस थांबून फटका सजवलाय आणि चेंडू मात्र इथे निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर द रो. या चेंडूवरती आलेल्या या 4 धावा आपल्याला पाहायला भेटतील.
थँक्यू. चला आपण व्हॉलेंटियर आपण थोडंसं तटस्थ राहा. जेव्हा चेंडू बाहेर जाईल तर लगेचच आपण मैदानामध्ये फेकायचा आहे. यावेळेस ऑन साईडला हा फटका सजवला गेलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवला जातोय, फेक केला जाईल. तत्पूर्वीच्या कालावधीमध्ये 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होताना आपण पाहत आहोत. गेल्या चेंडूवरती थोडंसं वेट करून फटका सजवला होता कव्हर क्षेत्रामध्ये. त्या चेंडूवरती आलेल्या 4 धावा होत्या आणि या चेंडूवरती 2 धावा. अर्थातच आता स्कोर कार्ड इथे जोडलं जाईल ते 31 धावेवरती. यावेळेस सफळ होऊन फटका सजवायचा होता, परंतु इथे फलंदाजाला फॉलो थ्रू करून इथे गोलंदाजी केली जाते बाळाकडनं. बॅटची कडा आणि चेंडू इथे घोषित एरियामध्ये पाहायला भेटतोय. 1 धाव या चेंडूवरती सुद्धा अर्जित केली जाईल, ते म्हणजेच रातंद्रपाडा टीमच्या अकाउंटमध्ये, आणि स्कोर कार्ड इथे जोडलं जाईल ते मात्र 32 धावेवरती. चेंडू टप्पा पडल्यानंतर आउट स्पिन होत आहेत आणि इथे फलंदाज त्याचमुळे कुठेतरी बीट होत आहेत. तर 4थं षटक इथे संपुष्टात आलंय बाळाचं. सॉरी, 3रं षटक इथे संपुष्टात आलंय आणि स्कोर कार्ड इथे 32 धावेवरती आहे. ते 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक सुद्धा इथे संपुष्टात येतोय. 3 षटकं कुठेतरी इथे संपुष्टात आले आहेत आणि स्कोर कार्ड इथे 32 धावेवरती आहे. 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय गोलंदाज सुनीलला. पहिलं षटक याच गोलंदाजानं हाताळलं होतं. 11 धावा खर्च केल्या होत्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. राईट आर्म राऊंड द विकेटने अटॅक इथे गोलंदाज करतोय सुनील. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती नियंत्रण होतं. ज्या टप्प्यावरती ज्या स्पॉटवरती इथे चेंडू पिचिंग करायचा होता तो चेंडू मात्र इथे सुनीलने पिचिंग केला आणि अर्थातच हा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. कोणती उंची पाहायला भेटली नव्हती. पूल करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. हा चेंडू सुद्धा तेच चित्र आपल्याला पाहायला भेटतंय. कोणची उंची देत नाहीत, परंतु थोडंसं यष्टीरक्षकाचं खराब क्षेत्ररक्षण आणि त्या कारणास्तव मात्र या चेंडूवरती 1 धाव मिळेल, ते म्हणजेच रातंद्रपाडा टीमला. आणि आताच इथं शुभागमन झालंय. अर्थातच गेले 8 दिवस त्यांचा आवाज या स्पर्धेच्या अंतर्गत तुम्ही ऐकलात. आमचे रमेश दादा यांचं शुभागमन झालंय. त्यांचं प्रथमतः मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. या मेगा फायनलच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. तदनंतर गेले 8 दिवस, आजचा 9व्या दिवसामध्ये ही स्पर्धा उभ्या महाराष्ट्रावर नव्हे तर देशभर जी स्पर्धा ही पोहोचवली गेली. अर्थातच tenniscricket.in माध्यमातून त्यांची सर्व टीम इथे सज्ज आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. भरपूर चांगले इथे गोलंदाजी चालू आहे गोलंदाज सुनील कडनं. भरपूर भन्नाट वेग आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवून मात्र इथे गोलंदाजी केली जात आहे. त्या कारणास्तव मात्र मोठे फटके आजपर्यंत पाहायला भेटले नाही या षटकामध्ये. जवळजवळ 4 चेंडू टाकले गेलेत आणि इथे या 4 चेंडूमध्ये केवळ 3च धावा आल्यात या षटकामध्ये. बॉडी लाईन वरती भरपूर चेंडू इथे पाहायला भेटले सुनीलचे. ऑन साईडला इथे फटके सजवायचे होते, परंतु बॉडी लाईन वरती हे चेंडू पाहायला भेटत आहेत. बीट होत आहेत पुन्हा एकदा फलंदाज.
अतिशय सुरेखरित्या हे षटक इथे सुनीलचं पाहायला भेटतंय. या गोलंदाजानं भरपूर इथे प्रेक्षक वर्गांना भावुक करून ठेवलंय. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका मारायचा होता आणि इथे फलंदाज बाद होईल. स्वतःचं क्रीज इथे मात्र सोडलं. तदनंतर मात्र उर्वरित काम इथे यष्टीरक्षकाने केलं आहे. फलंदाज बाद. फटका सजवलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक ताकदीचा झाला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. थोडंसं फेकी खराब होती त्या कारणास्तव मात्र इथे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होताना आपण पाहत आहोत. नक्कीच सकाळचं सत्र आहे. कुठेतरी इथे फलंदाजांना स्ट्रगल करावा लागतोय. यावेळेस आउटस्पिन पाहायला भेटला होता परंतु भरपूर चेंडू इथे बाहेर पाहायला भेटतोय आणि पंचांचा इशारा आलाय. यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रूपानं धाव आणि एक बाईची अर्थातच 2 धावा मिळतील कारण चेंडू इथे घोषित एरियामध्ये सुद्धा पाहायला भेटतोय. यावेळेस आउटस्पिन पाहायला भेटला होता आणि हा सुद्धा भरपूर चेंडू बाहेर इथे पाहायला भेटतोय बाळाचा. एक्स्ट्रा रूपानं इथे धावा खर्ची करतायत. यावेळेस सुरेखरित्या हा चेंडू पाहायला भेटतोय परंतु टप्पा पडल्यानंतर बाहेर निघून जातोय हा चेंडू सुद्धा आउटसाइड द ऑफ स्टंप आणि भरपूर बाहेर हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटतोय. यावेळेस थोडासा गती होती या चेंडूवरती परंतु बॅट शिकाडा आणि चेंडू हा इथे घोषित एरियामध्ये पाहायला भेटतोय. तर या एकेरी धावांना स्कोर कार्ड इथे पाहायला भेटेल आपल्याला 42 धावेवरती. तर शेवटचा बॉल इथे या षटकातील शिल्लक बाळाच्या. आणि षटक क्रमांक इथे 5वा संपुष्टात येत आहे. ते म्हणजेच बाळाचं भरपूर प्रभुत्व दाखवले या षटकामध्ये कारण ज्या धावा एक्स्ट्रा रूपाने या षटकामध्ये पाहायला भेटला बॅटमधनं भरपूर कमी धावा या षटकामध्ये येताना आपण पाहत आहोत. तर 5 षटकाच्या अखेरीस इथे स्कोर कार्ड पाहायला भेटेल आपल्याला 42 धावेवरती. तर शेवटचं षटक इथे कोणता गोलंदाज इन्व्हाइट केला जाईल याची चर्चा मात्र या मैदानावरती आपण पाहायला भेटते. स्लॉग ओव्हर मध्ये
नक्कीच इथे 2 जरी हिट आले तरी कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतो, कारण सकाळचं सत्र आहे. हवेचा झोत पाहायला गेलं तर कुठेतरी पूर्वेकडून पश्चिमेला आहे. अर्थातच जे राईट हँड बल्लेबाज असतील त्यांच्यासाठी मोठा स्ट्रगल असतो. त्या कारणास्तव मात्र ही धावसंख्या इथे रातंद्रपाडा टीमची आहे. चंद्रकांत इथे शेवटच्या षटकामध्ये पाहायला भेटते. स्लॉग ओव्हर, किती धावा काढल्या जातील याकडे सर्व प्रेक्षक वर्गांच्या नजरा या मैदानावरती आहेत. पहिलाच बॉल ऑन साईडला इथे ड्राईव्ह करतायत इथे फलंदाज सुभाष. इनफिल्ड मध्ये हा चेंडू अडवला जातोय. एकेरी धाव मिळेल पहिल्याच चेंडूवरती. बॉल कुठेतरी टप्पा पडल्यानंतर थोडस उसळी घेतोय आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. सुरेखरित्या इथे पहिल्याच मॅच मध्ये इथे गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला बडगेपाडा टीम कडनं. या टीमची हीच नक्कीच मी म्हणेन ताकद आहे. गोलंदाजी अतिशय सुरेखरित्या त्यांच्याकडे आहे. त्या कारणास्तव मात्र आतापर्यंत या स्पर्धेच्या अंतर्गत ते तट धरून राहिलेत. हा चेंडू सुद्धा बॅट अँड पॅड मध्ये पाहायला भेटला होता. आणि इथे एक्झॅक्ट काय घडले काय बिघडले हे पाहावं लागेल. तर धावा इथे पंचांकडनं घोषित केल्या जात आहेत 2. शेवटचं षटक एक्स्ट्रा रूपानं मी तर म्हणेन एक धाव तर कंप्लीट होती. दुसरी धाव कुठेतरी एक्स्ट्रा रूपानं इथे मिळाली आहे. कारण जर चेंडू इथे कॅरी केला असतं यष्टिरक्षकांना तर एकच धाव मिळाली असती रातंद्रपाडा टीमला. परंतु डायरेक्टली इथे हिट झालं. त्या कारणास्तव मात्र चेंडू आपल्या घोषित एरियामध्ये जाताना आपण पाहिलं आणि 2 धावा मात्र मिळाल्यात या चेंडूवरती. तर स्कोर कार्ड इथे जोडलं जाईल. ते मात्र 45 धावा. कुठेतरी इथे 50+ जाणं हे रातंद्रपाडा टीमला गरजेचं असणार, कारण 6 षटक्यांचा मॅच आहे. अर्थातच 36 चेंडू असणार. त्यामध्ये तुम्हाला धावा डिपेंड्स करायच्या असतील तर 50+ असणं कुठेतरी तुमच्याकडे गरजेचं असणार. दूरवरनं हा फटका सजवायचा होता, परंतु चेंडू पहा आउटसाइड द ऑफ स्टंप होता आणि हा चेंडू निघून जातोय इथे निर्धाव. आणि हा बॉल सुद्धा इथे निघून गेलाय. सुरेखरित्या इथे गोलंदाजी इथे बडगेपाडा टीम कडनं या सकाळच्या सत्रामध्ये करतायत. तर शेवटचा बॉल इथे शिल्लक. या पहिल्याच मॅचचं इथे टार्गेट कितीचं सेट होईल या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटेल. अलॉंग द कार्पेट हा चेंडू पाहायला भेटते. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू फेकी केलाय. तत्पूर्वी मात्र इथे 2 धावा तरी यशस्वीरित्या कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु इथे 2च धावा मिळतील शेवटच्या चेंडूवरती. आणि टार्गेट इथे पाहायला भेटेल आपल्याला 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 48 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजेच बडगेपाडा टीम समोर. तत्पूर्वी आम्ही एक संधी देत आहोत. आमचे डीजे ऑपरेटर आहेत तिथे सज्ज, डीजे योगेश.
कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठाकडे लगेच जॉईन व्हायचं आपण. बॉस ऑफ द टॉस इथे दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आपण राहायचं आहे टॉस का बॉस मध्ये. पहिलीच मॅच इथे रंगली आहे ते म्हणजेच रातांदळपाडा विपक्ष बडगेपाडा या दोन टीम दरम्यान. प्रथम फलंदाजी करत होते रातांदळपाडा टीम. 6 षटकाच्या अखेरीस त्याची स्कोर कार्ड इथे 47 धाब्यावरती आहे. 48 धावांचं इथे टार्गेट बडगेपाडा टीम समोर ठेवलंय. तर सलामीची जोडी इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. बडगेपाडा टीम कडनं भरत आणि महेश ही सलामीची जोडी आहे. आतापर्यंत या स्पर्धेच्या अंतर्गत या दोन फलंदाजांना भरपूर प्रेक्षकांना प्रभावित केलंय. आता या मॅच मध्ये पाहूयात कशी कामगिरी केली जाईल, कारण हा मॅच इथे करो या मरो की स्थिती या दोन्ही टीम साठी आहे. तर हा मॅच दोन्ही टीमला जिंकणं खूप महत्वाचं आहे. पहिलाच बॉल उडवला इथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते, परंतु त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेलाय. स्टँड ऑन डिलिव्हर पहिल्या चेंडूवरती आलेला हा एक मोठा फटका भरतच्या बॅट मधनं आउट ऑफ द पार्क. षटकार. हॅलो 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 शेख. पहिला चेंडू काय सुरेखरित्या इथे सुरुवात भरतच्या बॅट मध्ये पाहायला भेटत आहे. यावेळेस अफाट प्रयत्न इथे यष्टीरक्षकाचे पाहायला भेटले, परंतु चेंडू थोडासा फ्लायसिप मधनं निघून गेला. घोषित एरियामध्ये बॅटची कडा नक्कीच इथे पाहायला भेटली होती भरतच्या बॅट मधनं. एकेरी धाव इथे पुन्हा एकदा जोडली जाईल. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला भेटतील आपल्याला 7. कुठेतरी सरासरीचा विचार करून इथे फलंदाजी करावी लागेल बडगेपाडा टीमला, कारण सुरुवात सुरेखरित्या झाली आहे. यावेळेस आउटसाइड दी लेग स्टंप आहे. हा चेंडू इथे घोषित दर्शवला जातोय पंचांकडनं. यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रुपयानं धाव. नक्कीच इथे कौतुक होईल आमचे क्वालिफायर अंपायर. गेले 9 दिवस ते या स्पर्धेच्या अंतर्गत पंचांच्या भूमिकेत होते. मनोजी भरसट त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या अंतर्गत. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. झेल इथे टिपला जातोय फलंदाज बाद. महेशनं मात्र थोडस निराश केलं आहे इथे बडगेपाडा टीमला, कारण पहिला चेंडू फेस करत असताना इथे पहिल्या चेंडूवरती तो बाद झालाय आणि गोल्डन डकचा शिकार ठरलाय. महेशच्या रूपानं बडगेपाडा टीमला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा एक संधी आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड्स मध्ये पाहायला भेटतोय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून हा चेंडू निघून जाईल घोषित एरियामध्ये. आलेली सिंगल आणि ते स्कोर कार्ड जोडलं जाईल ते मात्र 9 या धावेवरती. चला व्हॉलेंटियर आपण आपली भूमिका तटस्थ पार पाडा. गेले आपण 8 दिवस अतिशय सुरेखरित्या इथे कामगिरी केली आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. तर अंतिम दिवसामध्ये तुमची तशीची काय कामगिरी करा. स्पेशली इथे रिपोर्ट केला जाईल आमचे व्हॉलेंटियर राहुल घडबाजे. चला आपण लगेचच जा. तदनंतर परिचित कदम आपण सुद्धा लगेचच निघायचं आहे. तदनंतर सचिन पवार आमचा आवाज जर येत असेल तर आपण लगेचच चेंडू घेऊन या. जा. त्यांचे बंधू भावेश पवार आपण सुद्धा जा. तर मॅच अतिशय सुरेखरित्या आहे. महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीम साठी. सुरेखरित्या सुरुवात इथे भरतने केली आहे. तो मैदानामध्ये आहे. नवीन फलंदाज इथे एंटर झालाय सुनील. पहिला चेंडू तो फेस करेल. ऑन साइडला हा फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते पाहतच राहणार. हॅलो
थोडस खराब क्षेत्ररक्षण इथे सुभाषच्या माध्यमातून पाहायला भेटलं. त्यांना वाटलं होतं की चेंडू टप्पा पडल्यानंतर इथे आपल्या डोक्यावर न जाण्याचा त्याच्या मनामध्ये होतं, परंतु चेंडू इथे त्याच्या जवळनं निघून गेला. चेंडू मात्र तो अडवू शकला नाही. अर्थातच त्या चेंडूवरती मिळालेले आपल्याला पाहायला भेटतील 4 धावा. तर पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. स्कोर कार्ड इथे जोडलं जाईल ते मात्र एका षटकाच्या अखेरीस 13 धावेवरती एका गटाच्या मोबदल्यामध्ये. तर दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे गोलंदाजी ट्रॅकवर अजय. पहिलाच बॉल गुडलेन स्पॉट वरती पिचिंग झाला होता. थोडस आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे हेच दर्शवलं जातंय पंचांकडनं. वाईट चेंडू अवांतर धाव. नव्यानं सुरुवात करावी लागेल गोलंदाज अजयला. चौदा धावा टार्गेट आहे मित्रांनो. 48 धावांचं पहिल्या षटकामध्ये सुरेखरित्या इथे सुरुवात भरतने करून दिली, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक केलं होतं 4 चेंडूवरती. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. यावेळेस ब्लॉक ऑन होल्ड मध्ये हा चेंडू खोदून काढलाय. अलंग द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं इथे फंबल करत होते, परंतु दुसऱ्या धावाचं मानस इथे दाखवलं नाही आणि एकच धावावरती इथे मात्र समाधान मानावं लागलं ते बडगेपाडा टीमला. आणि आताच इथे शुभागमन झाले सन्माननीय आदरणीय सुनील साहेबांचं. मॅन फ्रॉम बागाचा पाडा ओके सुनील क्रिकेटर यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यांना मी विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण असतानाच व्हा. मेगा फायनलचा दिवस आजच्या दिवसामध्ये भरपूर पाहुणेवर सुद्धा इथे उपस्थित असणार आहेत. चला धर्मवीर कुकांबे टीमचे कॅप्टन आपण कोणताही विलंब करू नका. चला जे बाईक रायडर आहेत त्यांना एक कळकळीची विनंती असेल, जेव्हा आपण येता इथे तेव्हा तुमची जी तुम्ही बाईक पार्क करता तेव्हा तुमचे जे बाईकचे मिरर असतील ते आपण थोडेसे वाकडे करून ठेवायचे आहेत. कोणता अडथळा इथे करायचा नाही. यावेळेस बॅट शिकडा एक्झॅक्ट काय घडलंय आणि इथे फलंदाज दुसरा डगआउटच्या आसरा येईल. सुनील बॅक टू द डगआउट. धर्मवीर कुकांबे टीमचे कॅप्टन अर्थातच सेवक यांचा आजचा महत्त्वाचा दिवस, अर्थातच त्यांचा आज वाढदिवस आहे. तर त्यांना या सर्व क्रिकेट रसिकांकडनं वाढदिवसाच्या लाख 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 अशा शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. आणि नेक्स्ट मॅच मध्ये ते इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटतील. तर नाणेफेकीचा कौल इथे केला जातोय. भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विलासजी गावित साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल झाला आहे आणि रिपोर्ट लगेचच आमच्या थोड्याच वेळात आमच्या मुख्य व्यासपीठाकडे येईल. तर नाणेफेकीचा कौल इथे लागला आहे धामणी टीमकडे. प्रथमतः धाडसी निर्णय अर्थातच फलंदाजी करण्याचं त्यांना स्वीकारलंय. क्षेत्ररक्षणासाठी इथे इन्व्हाइट केलंय ते म्हणजेच धर्मवीर कुकांबे टीमला. तर याची नोंद घ्या दोन्ही टीमनं. दुसरं षटक इथे गोलंदाज अजयचा आपण पाहत आहोत. इनसाइड आउट हा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. डीप मध्ये सुरेखरित्या क्षेत्ररक्षण पाहायला भेटते योगेश कडनं. चेंडू फेकी केलाय तत्पूर्वी एकच धाव. हलक्या हाताने हा प्लेसमेंट पाहायला भेटला. गॅपचं सिलेक्शन करण्याचा प्रयत्न इथे चंद्रकांतचा होता. इनफिल्ड मधनं चेंडू इथे डीप मध्ये जाताना पाहिला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण सुरेख झालं. एकच धाव मिळाली या चेंडूवरती आणि स्कोर कार्ड इथे जोडलं जाईल ते मात्र 16 या धावेवरती. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न कोणताही पाहायला भेटत नाहीत.
थोडंसं सावध पवित्र इथे भरत मात्र दाखवत आहेत, कारण भरतला माहीत आहे मॅच महत्त्वाची आहे. आपला विकेट्स कुठेतरी शेवटपर्यंत राहणं हे महत्त्वाचं असेल, कारण 6 षटकांचा मॅच आहे. टार्गेट कुठेतरी छोटा आहे, परंतु क्रिकेट मित्रांनो आहे, या क्रिकेटमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉल टाकून झालेले आहेत गोलंदाज अजयचे. राईट आर्म राऊंड द विकेटने अटॅक करतायत. दरम्यान षटकातील हा 5वा चेंडू. इनसाइड आउट हा फटका सजवलाय. गॅप शॉट सिलेक्शन झालाय. चेंडू मात्र इथे थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रो. चंद्रकांतच्या बॅटमधनं आलेला हा एक मोठा फटका. आता जिथं आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय सन्माननीय नाना शेलवले साहेबांचं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. इन ऍक्शन मध्ये ते सुद्धा नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला भेटतील. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइड इनसाइड आउट हा फटका पाहायला भेटतोय. कव्हर क्षेत्रामधनं हा चेंडू निघून जाईल. दणदण करत सीमारेषा पार चौकार. चोवीस धावा इथे स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतात आपल्याला बडगेपाडा टीमच्या. आणि यावेळेस मात्र आता येणारे 24 चेंडू असतील आणि 24 धावेची गरज असणार. बॉल टू बॉल रन आला तर नक्कीच इथे मॅच जिंकू शकते बडगेपाडा टीम. तर आता ताकदीची गोलंदाजी इथे करावी लागेल. थोडंसं मोठा संघर्ष करावा लागणार. थोडंसं स्ट्रगल वाढवावं लागेल इथे रतनरावपाडा टीमला, कारण 2 षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या इथे बडगेपाडा टीमला त्या धावा येताना आपण पाहिल्यात. परंतु आता कुठेतरी मॅडेटरी पॉवर प्लेचे जे 2 षटक होते ते संपुष्टात आलेत. आता डीप मध्ये मात्र 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटतील. शेवटचा मोमेंटला इथे बॅट ची कडा घेऊन चेंडू हा निघून गेलाय घोषित एरियामध्ये. एकेरी धाव मिळेल. बॉल टू बॉल रन आहे, अर्थातच कोणताही इथे जोखीम पत्करली जाणार नाहीत फलंदाजांकडनं. सिंगल डबल वरती इथे मात्र थोडंसं लक्ष देऊन इथे फलंदाजी करतील ते बडगेपाडा टीमचे फलंदाज. हे चित्र पाहायला भेटले या चेंडूवरती. स्लोअर 1 बॉल इथे बॉडी लाईन वरती आदळला गेला. कोणती छेडछाड करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज भरतचा पाहायला भेटला नाही. भरतनं भरपूर प्रभावित केले या स्पर्धेच्या अंतर्गत. गोलंदाजी असो फलंदाजी असो, या मॅच मध्ये सुद्धा अतिशय सुरेखरित्या त्यांना गोलंदाजी केली, तसेच फलंदाजी सुद्धा अतिशय सुरेखरित्या केली. आतापर्यंत त्याच्या बॅटमधने 1 षटकार 2 चौकार पाहायला भेटतात. इनसाइड आउट फटके भरपूर सुरेखरित्या तो सजवतोय. यावेळेस ऑन साइडला हा अलॉंग द कार्पेट चेंडू पाहायला भेटतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सुभाषनं चेंडू उचललाय. फेक करण्याच्या पूर्वी मात्र 1 धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावाचा मानस इथे कोणताही पाहायला भेटला नाही. सिंगल वरती भरपूर इथे लक्ष केंद्रित केलं जात आहे फलंदाजांकडनं, कारण बॉल टू बॉल इथे समीकरण आहे. तर त्या कारणास्तव मात्र इथे अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटणार आहे या 2 फलंदाजांकडनं. हा चेंडू सोडून दिलाय. चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप आहे हेच दर्शवलं जाईल. आमचे क्वालिफायर अंपायर मनोजी भरसट यांच्याकडनं आउटसाइड दी ऑफ स्टंप सॉरी लेग स्टंप होता. एक्स्ट्रा रुपयानं धाव आली आणि इथे स्कोर कार्ड जोडलं जाईल. ते मात्र 27 या धावेवरती. या चेंडूवरती कोणतीही धाव पाहायला भेटली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. नक्कीच गेली 8 दिवस या स्पर्धेच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण भूमिका, अर्थातच स्कोररची भूमिका इथे या स्पर्धेच्या अंतर्गत पार पाडली. ते म्हणजेच आमचे अविनाशजी नाटेकर, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत.
फुल टॉस बॉल ऑन साईडला हा सजवलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे परंतु दूरवरनं क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न कराय इथे केला जातोय परंतु फेकी थोडंसं खराब होती. त्यात कारणास्तव मात्र इथे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या आणि षटक क्रमांक इथे तिसरं मात्र संपुष्टात आलं. इथे दर्शवलं जात आहे मैदानावरती पंचांकडनं. तर 3 षटकाच्या अखेरीस इथे स्कोर कार्ड पाहायला भेटेल आपल्याला 29 धावेवरती. 2 फलंदाज डगआउटच्या आश्रम. फलंदाजी अजून भरपूर मजबूत आहे इथे बडगेपाडा टीम कडनं. अरुण गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल सुरेखरित्या लाईन होती परंतु बॅटची कडा आणि चेंडू मात्र इथे घोषित एरियामध्ये पाहायला भेटेल. 1 धाव आले आहे. अजूनही 18 धावेची गरज आहे इथे मॅच जिंकण्यासाठी बडगेचा पाडा टीमला. यावेळेस थोडंसं खराब क्षेत्ररक्षण अजयचं पाहायला भेटलं कारण हा चेंडू जर इन ऍक्शन मध्ये उचलून फेक केला असता तरी इथे धाव वाचली गेली असती. यावेळेस ऑन साइडला हा मोठा फटका पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षकानं मात्र चुकी केली आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रो. फलंदाजाला परंतु 4 धावा सुद्धा इथे मिळाल्यात बडगेच्या पाडा टीमला. झेल भरपूर महत्वाचा होता परंतु झेल सोडला गेलाय. कॅच सोडली की मॅच सोडली हा मात्र इतर प्रश्न गेल्या चेंडूवरती उद्भवला आहे कारण जितक्या या मॅच मध्ये आपण धावा पाहतो त्या भरतच्याच बॅटमध्ये पाहायला भेटतात आणि यावेळेस सुद्धा या चेंडूवरती सिंगल मिळाली आहे. स्कोर कार्ड इथे पाहायला गेले तर 36 धावावरती आहे. अजूनही 12 धावेची गरज. 14 चेंडू मध्ये 12 धावा. यावेळेस एक संधी आहे आणि इथे फलंदाज मात्र डगआउटच्या आसऱ्याला येईल. चंद्रकांत इथे बाद होत आहे. यावेळेस हलक्या हाताने प्लेसमेंट इथे पाहायला भेटली होती फलंदाजांकडनं परंतु चेंडू भरपूर आउटसाइड द ऑफस्टंप होता आणि हा चेंडू मात्र इथे घोषित केला जातो वाईड. एक्स्ट्रा रूपाने धाव आली आणि स्कोर कार्ड इथे जोडलं जाईल ते मात्र 37 धावेवरती. अजूनही 11 धावेची गरज. हलक्या हाताने प्लेसमेंट पाहायला भेटली परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला जातोय. कोणतीही धाव या चेंडूवरती पाहायला भेटणार नाहीत. षटक क्रमांक इथे मात्र 4था संपुष्टात आला आहे. तर येणारे आता मात्र 12 चेंडू असतील आणि त्यामध्ये 11 धावा काढायच्या आहेत ते म्हणजे बडगेपाडा टीमला.
गेले 9 दिवस या प्रेक्षक वर्गांना ते मात्र मंत्रमुग्ध करतायत आणि आमचा आवाज त्यांच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत या मेगा फायनलच्या दिवसामध्ये. तर 12 चेंडू 11 धावेची अजूनही गरज. मॅच अजून मित्रांनो संपला नाही. पुढे एखादं हे षटक भरपूर निर्णयात्मक आहे या मॅचचं. तर या षटकामध्ये सुरेशने जर कुठेतरी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली तर मॅच कुठेतरी बनू शकते पुण्याच्या एकदा रतनपाटा टीमकडे. परंतु थोडंसं खराब सुरुवात केली आहे. आउटसाइड दी लेग स्टंप पहिला चेंडू. ऑन साईडला हा फटका सजवलाय. इनफिल्ड मधला चेंडू डीप मध्ये जातोय. प्रोटेक्शन आहे. योगेशने चेंडू फेकी केलाय. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होताना पाहत आहोत. तर या धावा वाचवणं कुठेतरी महत्वाच्या असतील रतनपाटा टीमला. तर अजूनही 8 धावेची गरज येणारे 11 चेंडू मध्ये. तर नंतर इन ऍक्शन मध्ये आपण 2 टीम पाहणार आहोत. धामणी तसेच धर्मवीर कुकांबे. आपण लगेच सज्ज राहायचं आहे. इनसाइड आउट हा फटका सजवलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक मात्र पाहत राहतील कारण त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रो. 4 धावा. यावेळेस ऑन साइडला हा फटका सजवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु एक्झॅक्ट इथे काय घडलंय हा चेंडू सुद्धा निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रो आणि हा विजयी फटका. आणि इथे मॅच जिंकला आहे तो म्हणजेच बडगेपाडा टीमनं. हार्दिक हार्दिक असं अभिनंदन तसेच हार्ड लक रतनपाटा टीम. तर भरतसाठी इथे पारितोषिक आलं आहे. ₹100 कॅश प्राइज आहे. अभिनंदन. सुपर 4 मध्ये इथे प्रवेश केला आहे बडगेपाडा टीमनं. तर भरत आपण यायचं आहे. एक ऑलराऊंडरची अतिशय सुरेखरित्या भूमिका या मॅच मध्ये आणि त्याने पूर्णपणे मॅच जिंकून दिलाय त्याच्या टीमला. तर त्याच्यासाठी इथे शिवरामजी कोदे यांच्याकडनं ₹200 कॅश प्राइज आला आहे भरतसाठी. तर वैयक्तिक 34 धावांची पारी इथे पाहायला भेटली भरतच्या माध्यमातून. एकदा टाळ्यांच्या गजरानं त्याचं स्वागत करूया.